लग्नाला जायचं आहे, फेशियल करायचं आहे, पण पार्लरमध्ये फेशियल करायला गेलं ना की खूप पैसे खर्च होतात. उन्हाने झालेले टॅनिंग आणि पिगमेंटेशन काढण्यासाठी कोणता फेशियल करायचा बरं? घरच्या घरी पार्लरसारखं फेशियल कसं करायचा मला तरी ना काहीच माहिती नाही आहे. नमस्कार, मी अध्या खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला पार्लरसारखा फेशियल घरच्या घरी कसं करायचं ते दाखवणार आहे. फ्रेंड्स, उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्याचसोबत लग्न सीझन पण चालू आहे. उन्हामुळे आपल्या स्किनवर टॅनिंग आणि पिगमेंटेशन झालेलं असतं आणि अशा वेळेला आपण जर कोणत्या लग्नाला जायचं असेल किंवा फंक्शनला जायचं असेल तर आपल्या चेहऱ्यावर अजिबात ग्लो नसतो किंवा आपली स्किन अनहेल्दी झालेली असते. अशा वेळी आपण काय विचार करतो की पार्लरमध्ये जाऊन आपल्याला फेशियल किंवा क्लीनअप केलं पाहिजे. पण पार्लरमध्ये जर आपण फेशियल किंवा क्लीनअप करायला गेलो तर आपले खूप पैसे चार्ज केले जातात. मला वाटतं एका फेशियलसाठी 2 ते 3 हजार रुपये चार्ज केले जातात. जेव्हा माझं लग्न होतं तेव्हा मी फेशियल करण्यासाठी सलॉनमध्ये गेलेले होते. तेव्हा माझ्या एका फेशियलचे 2,000 रुपये मी मोजले होते त्यावेळेला. आता त्या गोष्टीला 4 वर्ष झाली. आत्ता मला वाटतं 2,000पेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. हाच खर्च टाळण्यासाठी तुम्ही घरच्या घरी अगदी 200 रुपयाच्या आत खूप सुंदर असा फेशियल करू शकता. म्हणून आज मी तुम्हाला पार्लरसारखा फेशियल घरच्या घरी कसं करायचं ते दाखवणार आहे. व्हिडिओ आपण सुरू करूयात, पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचसोबत तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे, कारण जे नवीन सबस्क्रायबर असतात त्यांचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नाव घेऊन त्यांना स्पेशली थँक्यू म्हणते. ठीक आहे, त्यामुळे तुमचं जे नाव आहे ते कमेंट सेक्शनमध्ये मला लिहून पाठवा. आणि जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांचे नाव मी शॉर्ट आउट करणार आहे, पण ते व्हिडिओच्या एंडला करणार आहे. ठीक आहे, तर चला लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूयात. फ्रेंड्स, फेशियल करण्याआधी तुम्ही माझा चेहरा बघू शकता. माझी जी स्किन आहे ती अनहेल्दी आहे. स्किनवर अजिबात ग्लो नाही आहे, त्यामुळे माझी स्किन खूप डल दिसते आणि थोडंसं पिगमेंटेशनसुद्धा झालेलं आहे. हा चेहरा माझा फेशियलच्या आधी आहे. फ्रेंड्स, आत्ता आपल्याला फेशियल करायचं आहे. फेशियलसाठी इथे मी VLCCचं गोल्ड फेशियल किट यूज करणार आहे. या फेशियल किटमध्ये आपल्याला 6 ट्यूब दिले गेलेले आहेत आणि हा जो फेशियल आहे तो 6 स्टेपचा आहे. पण इथे मी अजून एक स्टेप ॲड करणार आहे, ते म्हणजे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह करणे. ठीक आहे, आत्ता तुम्ही बघू शकता माझा जो चेहरा आहे तो अजिबात क्लीन नाही आहे. तर सगळ्यात पहिला जो स्टेप आहे तो म्हणजे क्लिन्झिंग. त्यासाठी आपण VLCCचं कॉम्फ्रे क्लिन्झर कम टोनर हे यूज करणार आहोत. याने आपली स्किन छान अशी क्लीन होईल. तर सगळ्यात आधी थोडंसं प्रोडक्ट आपल्या हातावर घ्यायचं आहे. पूर्ण चेहऱ्याला छान असं आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि 2 मिनटं आपल्याला छान अशी फेसची मसाज करून आपल्याला फेस क्लीन करून घ्यायचं आहे. याने आपल्या स्किनमध्ये जेवढी पण डर्ट असेल, इम्प्युरिटीज असतील त्या व्यवस्थित निघून जातील. त्यानंतर आपले जे पोर्स आहेत ते छान असे मिनिमाइज होते आणि क्लीन झाल्यामुळे आपला जो फेस आहे तो छान असा फेशियलसाठी रेडी होईल. छान अशी आपल्याला मसाज करून झाल्यानंतर एक बॉलमध्ये आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला एक कॉटनचा रुमाल असा डिप करायचा आहे. एक्सेसचे पाणी आहे ते व्यवस्थित काढून टाकायचं आहे आणि या कॉटनच्या रुमालाने आपला जो चेहरा आहे व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. तुम्ही चेहरा धुवू पण शकता, पण इथे मी वाईप आउट करते. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता माझा जो चेहरा आहे व्यवस्थित क्लीन झालेला आहे आणि आता आपला जो चेहरा आहे फेशियलसाठी रेडी झालेला आहे. यानंतर आपला जो नेक्स्ट स्टेप आहे तो म्हणजे एक्सफोलिएट. त्यासाठी इथे मी VLCCचं गोल्ड स्क्रब यूज करणार आहे आणि यामध्ये छान असे माइल्ड पार्टिकल आहेत, त्यामुळे तुम्ही इझिली आपला चेहरा आहे तो एक्सफोलिएट करू शकता. थोडासा प्रोडक्ट मी सगळ्यात आधी हातावर घेतला आहे. पूर्ण चेहऱ्यावर छान असं अप्लाय करणार आहे आणि 3 ते 4 मिनिट आपल्याला एक्सफोलिएट करायचं आहे, म्हणजे स्क्रब करायचं आहे. लक्षात असू द्या, चेहरा तुमचा एकतर ओला पाहिजे, नाहीतर प्रोडक्ट अप्लाय केल्यानंतर थोडं मध्ये पाणी घ्यायचं आहे आणि देन तुम्हाला छान असं स्क्रब करायचं आहे. इथे मी 3 ते 4 मिनिट माझा चेहरा एक्सफोलिएट करते. त्याने आपली जी डेड स्किन आहे ना ती व्यवस्थित रिमूव्ह होईल. त्यानंतर आपले जे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स असतात ना ते देखील रिमूव्ह होतील. आपले जे क्लॉग पोर्स असतात ना ते लूज होतात. ठीक आहे, आणि आपल्या चेहऱ्यावर जेवढी पण डर्ट असेल, इम्प्युरिटीज असतील ना ते डीपली क्लीन करण्यासाठी स्क्रब केला जातो. छान असं आपण 3 ते 4 मिनिट स्क्रब केल्यानंतर आपल्याला चेहरा छान असा स्वच्छ धुवायचा आहे. तुम्ही वाईप आउट पण करू शकता. मी ते स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला चेहरा ड्राय करून घ्यायचा आहे. यानंतर आपला नेक्स्ट स्टेप आहे तो म्हणजेच ब्लॅकहेड्स आणि
व्हाईट हेड्स रिमूव्ह करणे, त्यासाठी आपल्याला स्टीमिंग घ्यायचे आहे. तर इथे मी खूप सोपा मेथड सांगणार आहे स्टीमिंग घेण्यासाठी. तुम्हाला काय करायचं आहे, एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे. गरम पाण्यामध्ये आपल्याला एक कॉटनचा रुमाल अशा प्रकारे डीप करायचा आहे. एक्सेस पाणी रुमालातून काढून टाकायचं आहे आणि आता या रुमालाच्या हेल्पने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर स्टीम घ्यायची आहे, म्हणजेच वाफ घ्यायची आहे. हा सगळ्यात सोपा मेथड आहे जो मी तुम्हाला सांगितला आहे. अशा प्रकारे 3 ते 4 वेळा रुमालाने तुम्हाला वाफ घ्यायची आहे. वाफ घेतल्याने तुमच्या चेहऱ्यावरील जे क्लॉग पोर्स आहेत ते ओपन होतील, तुमचे ब्लॅकेट्स अँड व्हाईट हेड्स इझिली रिमूव्ह होतील आणि तुमची जी स्किन आहे छानशी रिलॅक्स होईल. ज्या जागेवर जास्त ब्लॅकेट्स अँड व्हाईट हेड्स आहेत तिथे जास्त प्रमाणात तुम्ही स्टीम घ्या. अशा प्रकारे तुम्ही रुमालाच्या हेल्पने छान असे आपल्या चेहऱ्यावर वाफ घेऊ शकता. नाहीतर तुम्ही पातेल्यात पाणी घेऊन डोक्यावर टॉवेल टाकून तशा प्रकारेही वाफ घेऊ शकता. नाहीतर ऑनलाईन स्टीमरसुद्धा मिळतात, त्याने सुद्धा वाफ घेऊ शकता. आता आपल्याला ब्लॅकेट्स आणि व्हाईट हेड्स काढायचे आहेत. त्यासाठी इथे मी ब्लॅकेट्स रिमूव्हल नीडल यूज करत आहे. ही तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये मिळेल. आपल्याला या पुढच्या राऊंड शेपने आपले जे ब्लॅकेट्स आणि व्हाईट हेड्स आहेत ते रिमूव्ह करायचे आहेत. ब्लॅकेट्स काढताना नेहमी थोडंसं आपल्याला प्रेशर द्यायचं आहे, त्याने आपले जे ब्लॅकेट्स आणि व्हाईट हेड्स आहेत ते इझिली रिमूव्ह होतात. आता तुम्ही बघू शकता माझे जे व्हाईट हेड्स आहेत ते इझिली रिमूव्ह झालेले आहेत. आता नाकाच्या दुसऱ्या बाजूचे पण मी ब्लॅकेट्स आणि व्हाईट हेड्स अशा प्रकारे काढेल आणि या साईडचे पण तुम्ही बघू शकता किती घाण निघाली आहे. त्यानंतर अप्पर लिप्सवर पण आपल्या ब्लॅकेट्स असतात आणि आपल्या अनहोटीवर पण व्हाईट हेड्स असतात, तर ते व्यवस्थित काढायचे आहेत. त्याचबरोबर गालावर पण असतात. तर अशा प्रकारे मी माझे ब्लॅकेट्स आणि व्हाईट हेड्स काढले आहेत आणि माझं नोज आणि माझी जी अप्पर लिप्स आणि अनहोटी आहे ती छानशी क्लीन झाली. यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप करायचा आहे, तो म्हणजेच आपल्याला VLCCचा गोल्ड जेल आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे. तर इथे मी थोडंसं प्रोडक्ट आपल्या हातावर काढून घेतला आहे आणि हा जो जेल आहे तो आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर छान असा अप्लाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला 1 मिनटं या जेलने पूर्ण चेहऱ्याची मसाज करायची आहे आणि मसाज तुम्हाला अपवर्ड डायरेक्शनमध्ये करायचे आहे आणि हा जो प्रोडक्ट आहे तो तुमच्या स्किनमध्ये छान असा ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला ही मसाज करायची आहे आणि हा क्विकली ॲब्झॉर्ब होतो. त्यामुळे मी इथे अपवर्ड डायरेक्शनमध्ये छान अशी पूर्ण चेहऱ्याची मसाज करून घेते, त्याने आपली स्किन युथफुल आणि ग्लोईंग दिसेल. आता बघू शकता आपण छान अशी मसाज करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता फेशियल आपला अर्धाच झालेला आहे, तरी पण चेहऱ्यावर छानसा ग्लो आलेला आहे. आता आपला नेक्स्ट स्टेप आहे फेस मसाज. यासाठी मी इथे VLCCचं गोल्ड क्रीम वापरणार आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, छान असं स्मूथ आहे. तुम्ही इझिली तुमच्या चेहऱ्याची मसाज करू शकता. तर आपल्याला थोडंसं प्रोडक्ट हातावर घ्यायचं आहे आणि पूर्ण चेहऱ्याला आधी आपल्याला तो व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण चेहऱ्याची 10 ते 15 मिनटं मसाज करायची आहे. तर फ्रेंड्स मी इथे छान असा पूर्ण जो प्रोडक्ट आहे छान असा चेहऱ्याला अप्लाय करून घेते. आता आपल्याला मसाज करायची आहे, त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या गळ्याची मसाज करायची आहे, म्हणजेच मानेची. तर तुम्हाला अपवर्ड डायरेक्शनमध्ये छान अशी मसाज करून घ्यायची आहे. 2 मिनटं आपण छान गळ्याची मसाज करून घेतल्यानंतर आता आपल्याला जॉ लाईनची मसाज करायची आहे. त्यासाठी तुम्हाला 2 फिंगरमध्ये अशा प्रकारे फोल्ड करून एक हात तुम्हाला ओठांच्या मध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला जॉ लाईनची अपवर्ड डायरेक्शनमध्ये छान अशी मसाज करायची आहे. एका साईडचं झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण तशाच प्रकारे छान अशी अपवर्ड डायरेक्शनमध्ये मसाज करायची आहे. जॉ लाईनची मसाज झाल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या गालांची मसाज करायची आहे. तर तुम्ही अशा प्रकारे अपवर्ड डायरेक्शनमध्ये गालाची मसाज करायची आहे. मसाज केल्याचे फायदे काय आहेत, तर मसाज केल्याने तुमची स्किन टाईट होते, तुमच्या स्किनवर नॅचरली खूप छान असा ग्लो येतो, तुमची स्किन युथफुल राहते, यंग राहते. जर तुमच्या चेहऱ्यावर सॅगिंगचा प्रॉब्लेम झाले असेल, म्हणजे तुमची स्किन लटकली असेल, तर तिला टाईट करण्याचं काम मसाज करतं. मसाजने आपलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, ठीक आहे. आता गालांची मसाज झाली, त्यानंतर मी माझी अंडर आय एरिया आहे जी तिथे मसाज करते आणि तिथे पण अपवर्ड डायरेक्शनमध्ये तुम्हाला मसाज करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मसाज करायची आहे, ठीक आहे. अंडर आय एरियाची मसाज झाल्यानंतर आता आपल्याला डोळ्यांची मसाज करायची आहे. त्यासाठी आपल्याला रिंग फिंगरच्या हेल्पने सर्क्युलर मोशनमध्ये अपवर्ड डायरेक्शनमध्ये मसाज करायची आहे. रिंग फिंगर का की रिंग फिंगरचा जो प्रेशर असतो तो कमी येतो आपल्या डोळ्यांवर, त्यामुळे रिंग फिंगरच्या हेल्पने मसाज करायची आहे. त्यानंतर आता आपण फोरहेडची मसाज करणार आहोत. तर फोरहेडची मसाज करता करता तुम्हाला ॲब्रोच्या एंडपर्यंत यायचं आहे आणि तिथे थोडंसं तुम्हाला प्रेस करायचं आहे. तुम्ही बघू शकता माझा चेहरा मला ना अक्षरशः मसाज करता करता खूप झोप आलेली, खूप छान आणि रिलॅक्स वाटतं, ठीक आहे. जर तुम्हाला डिटेलमध्ये
आहे फेस मसाज कशी करायची, जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी डिटेल व्हिडिओ करेल या टॉपिकवर, ठीक आहे. तर अशा प्रकारे मी स्टेप बाय स्टेप माझ्या चेहऱ्याची पूर्ण मसाज करून घेते आणि लास्टचा एक मी थोडासा हात फिरवते, थोडंसं असं अपवर्ड डायरेक्शनमध्ये गालांवर हात फिरवून माझी जी मसाज आहे ती कंप्लीट करते. आता आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये कॉटनचं रुमाल डीप करून पूर्ण जो मसाज क्रीम आहे तो वाईप आउट करायचा आहे. इथे तुम्ही चेहरा धुवू पण शकता, ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप करायचा आहे, तो म्हणजेच आपल्याला मास्क अप्लाय करून घ्यायचा आहे. तर इथे VLCCचा गोल्ड पील ऑफ मास्क मी यूज करणार आहे. याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप छान आहे, थिक आहे. तर हा जो पील ऑफ मास्क आहे ना, तो आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर थिक असा अप्लाय करून घ्यायचा आहे. पील ऑफ मास्कचे फायदे काय आहेत माहिती आहे का? तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो. सेकंड, तुमच्या स्किनवर जे छोटे छोटे केस असतील ना, आपले जे फेशियल हेअर ते पण छान असे रिमूव्ह होतात. जर तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅकेट्स अँड व्हाईटेट्स कुठे राहिले असतील ना, ते पण या पील ऑफ मास्कने निघून जातात. त्यामुळे मला पील ऑफ मास्क खूप आवडतात, ठीक आहे. पूर्ण चेहऱ्यावर छान असं आपल्याला थिक लेअर अप्लाय करायची आहे. अप्लाय करून झाल्यानंतर हा जो फेस मास्क आहे तो आपल्याला 10 ते 15 मिनटं ठेवायचा आहे. कंप्लीट आपल्याला हा ड्राय करायचा आहे, तेव्हाच तो रिमूव्ह होतो, ठीक आहे. फ्रेंड्स, 10 ते 15 मिनटं हा कम्प्लिटली ड्राय झाल्यानंतर आता आपल्याला हा रिमूव्ह करायचा आहे, म्हणजे काढायचा आहे. त्यासाठी लक्षात असू द्या, तुम्हाला खालून वर काढायचं आहे, ठीक आहे. म्हणजे अपवर्ड डायरेक्शनमध्ये काढायचं आहे, वरून खाली अजिबात खेचायचं नाही आहे. त्याने तुमची स्किन खेचली जाते आणि तुमच्या चेहऱ्यावर सॅगिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. जो पील ऑफ मास्क आहे त्याचे फायदे अजून सांगते मी तुम्हाला. जेव्हा पण तुम्ही हा लावताना आणि जेव्हा काढता त्याचसोबत तुमचे एक्स्ट्राचे जे हेअर असतात तेही रिमूव्ह होतात. त्याचसोबत तुमचे जे ब्लॅकेट्स अँड व्हाईटेड असतात तेही रिमूव्ह होतात आणि तुमच्या चेहऱ्यावर छान असा इन्स्टंट ग्लो तुम्हाला बघायला मिळेल, ठीक आहे. आता जो माझा चेहरा आहे तो छान असा ग्लोईंग इफेक्ट आलेला आहे त्याच्यावर. आता आपण हा चेहरा धुवूयात आणि धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर किती छान असा ग्लो आलेला आहे. आणि आता मी छान असा चेहरा माझा ड्राय करते. मी अजून चेहऱ्याला काहीच लावलेला नाही आहे आणि तुम्ही बघू शकता फेशियल केल्यामुळे माझा जो चेहरा आहे किती सुंदर आणि छान असा ग्लोईंग झालेला आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत. त्यासाठी इथे मी VLCCचं ऑइल फ्री मॉइश्चरायझिंग जेल वापरणार आहे आणि हे खूप छान जेल आहे. यामध्ये SPF 15 आहे, त्यामुळे तुम्हाला सनस्क्रीनची गरज लागणार नाही, ठीक आहे. तर छान असा पूर्ण चेहऱ्याला मी अप्लाय करणार आहे. अप्लाय करून झाल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे, मी क्लीनअप करू दे नाहीतर फेशियल करू दे, मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी 2 मिनटं माझ्या चेहऱ्याची छान अशी मसाज करते, ठीक आहे. तर तुम्ही पण नेहमी लक्षात ठेवा, मॉइश्चरायझर लावा, सिरम लावा, थोडीशी चेहऱ्याची मसाज करा. स्किनमध्ये छान असं पेनिट्रेट झालं ना की त्याचा रिझल्ट पण खूप छान आणि उत्तम मिळतो. फ्रेंड्स, आता मी तुम्हाला बिफोर आणि आफ्टरचं रिझल्ट दाखवणार आहे. बिफोरमध्ये तुम्ही बघू शकता माझी स्किन डल दिसते, पिगमेंटेड आहे, स्किन अजिबात हेल्दी दिसत नाही आणि चेहऱ्यावर ग्लो पण नाही आहे. फेशियल केल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर छान असा ग्लो आलेला आहे, डलनेस कमी झालेली आहे, पिगमेंटेशन कमी झालेलं आहे, त्यामुळे माझी स्किन हेल्दी दिसते. तर अशा प्रकारे तुम्ही पार्लरसारखा फेशियल घरच्या घरी करू शकता. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. तुम्ही बघितलंच स्टेप बाय स्टेप जो फेशियल आहे तो तुम्हाला कसा करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी पार्लरसारखा फेशियल करू शकता. आणि तुम्ही बघितलंच बिफोर आणि आफ्टरची जी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बिफोरमध्ये तुम्ही बघितलं कशी माझी स्किन डल होती आणि आफ्टरमध्ये म्हणजेच फेशियल केल्यानंतर तुम्ही बघितलंच माझी स्किनवर किती छान असा ग्लो आलेला आहे. या फेशियलने तुमच्या स्किनवरील टॅनिंग, पिगमेंटेशन हटून जाईल, डार्क स्पॉट्स जे असतील ते ब्लर होतील आणि तुमचे जे ब्लॅकेट्स अँड व्हाईटेट्स असतील ना तेही निघून जातील. त्यामुळे तुमची स्किन छान अशी हेल्दी आणि ग्लोईंग दिसेल. त्यामुळे पार्लरमध्ये एवढे पैसे खर्च न करता घरच्या घरी तुम्ही पार्लरसारखा फेशियल 200 रुपयाच्या आत करू शकता. आणि मला इथे खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. मी रिॲलिटी बघितलेली आहे. मी एका पार्लरमध्ये गेलेली ॲब्रो करण्यासाठी आणि तिथे एका लेडीचं फेशियल चालू होतं. त्यानंतर एक दुसरी स्त्री आली, तिथे तिचं फेशियल करायचं होतं. त्यामुळे ती फेशियल करायला बसली असेल आणि ज्या लेडीचं फेशियल झालं होतं तिचे जे स्पॉन्ज आणि ब्रशेस होते तेच स्पॉन्ज आणि ब्रश दुसऱ्या लेडीवर अप्लाय केले, म्हणजे दुसऱ्या लेडीसाठी यूज केले. आपण डोळे बंद करून असतो फेशियल करायला घेतो तेव्हा, त्यामुळे आपल्याला माहिती नसतं की काय चालू असतं. इवन ज्या टबमध्ये जो फेशियल मास्क होता त्याच्यामध्ये ब्रश टाकून ते फेसवर अप्लाय करत होते, ते एका बाउलमध्ये काढतसुद्धा नव्हते. तर अशा प्रकारे पार्लरमध्ये केलं जातं. त्यामुळे आपण असा विचार करतो, यार मी कालच फेशियल केलेलं आहे ना, आज माझ्या चेहऱ्यावर इतके पिंपल आणि ॲक्ने का आलेत. याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही फेशियल करायला जाता तेव्हा या गोष्टींकडे लक्ष अजिबात देत नाही आणि त्या पार्लरवाल्या ज्या असतात त्या अजिबात हायजीन मेंटेन करत नाही. त्यामुळे आपण फेशियल केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर ॲक्ने पिंपल येतात. त्याचं कारण हेच आहे. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही पार्लरमध्ये फेशियल करायला जाल तेव्हा
नक्की बघा की ते स्पॉन्ज आणि ब्रशेस जे आहेत ते धुतले गेलेले आहेत की नाही, हायजीन मेंटेन केलं जातं की नाही. जर एवढं पण करायचं नसेल तर मला इथे तुम्हाला सांगायचं वाटेल की पार्लरमध्ये जाऊन एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा आपण 200 रुपयाच्या आत घरच्या घरी छान असा फेशियल करू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही घरीच फेशियल करा. फ्रेंड्स, आता जे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊन त्यांना आपण थँक्यू म्हणूयात. तर सगळ्यात पहिले जे नाव आहे ते आहे राणी शेडगे, आशा लहामगे, अंकिता सनस, नंदिनी चव्हाण, शालिनी बावदाने, संध्या जगदाने, गायत्री कदम, निर्गुणा खिल्लारे, मनीषा कांबळे अँड सोनाली जाधव. थँक्यू सो मच फॉर ऑल टू सबस्क्राईब माय चॅनल अँड ऑल्सो आय लव्ह यू सो मच फ्रेंड्स. आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह अँड टेक केअर. बाय.